पुण्याला पावसानं झोडपलं। शाळा कार्यालयांना सुटी। खडकवासल्यामधून दुपारी 4 वाजता विसर्ग आणखी वाढवणार। सर्व अधिकाऱ्यांनी फील्डवर उतरा। गरज पडल्यास अडकलेल्यांना एअरलिफ्ट करा। पुण्यामधील पूरस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। अजित पवारांनी घेतला पुण्याच्या पूरस्थितीचा आढावा। घाबरण्याचं कारण नसल्याचं लोकांना केलं आवाहन। पुण्यामध्ये सिंहगड रोडवरील एकता नगरमध्ये कमरेपर्यंत पाणी। जीवनावश्यक वस्तू वाचवण्यासाठी रहिवाशांचा आटापिटा। पूर्वसूचना न देता रात्री पाणी सोडल्यानं संताप। मुसळधार पाऊस आणि धरणातून विसर्ग यामुळे पुण्याची जलकोंडी। रस्ते बनले नद्या। बोटीतून मदत कार्य। पुण्यातल्या पूरस्थितीमध्ये मदतीसाठी लष्कराचे जवान आले धावून। सिंहगड रोडवरील मदत कार्यात आर्मी। मुंबईतली मिठी नदी धोक्याच्या पातळीकडे। कुर्ल्याच्या क्रांतीनगर वसाहतीला सतर्कतेचा इशारा। मुंबई शहर उपनगरामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतही मुसळधार। मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव तुडुंब। मुंबई, ठाणे, भिवंडीतली 10% पाणी कपात मागं। कल्याणच्या शिवाजीनगर परिसरामध्ये 200हून अधिक घरांमध्ये गुडघाभर पाणी। वालधुनी नदीच्या कडेला असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं स्थलांतर। कोल्हापुरामध्ये पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली। 81 बंधारे पाण्याखाली। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद। चोवीस तास पुराच्या विळख्यात सापडलेलं भंडाऱ्यातील आसगाव बनलं आसू गाव। अन्नधान्याला कोंब। पुस्तकं, गृहोपयोगी साहित्याचं नुकसान। पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा। 250 ते 250 जागा लढवण्याचा निर्धार। काहीही करून मनसैनिकांना सत्तेमध्ये बसवण्याचा निश्चय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।